तर स्टेजवर असताना नीट वागा, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय असं रोहित पवार म्हणाले। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो असंही रोहित पवारांनी म्हटलंय। जय पवारांना कुठे जागा द्यायची हे नेते ठरवणार। दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम आहे। त्यांच्या पक्षातल्या त्या 4 नेत्यांनी सांभाळून राहावं असंही रोहित पवार म्हणाले। पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं। पण या जे काय 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता। अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात। त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो। तर आजपासून महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू झालंय असं तटकरेंनी म्हटलं। सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवण्याचं काम करेल, तर अजित पर्व कधीच संपणार नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। लोकांच्या मनात दादांसाठी प्रेम आहे असंही रोहित पवार म्हणाले। होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो। हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असण्याचं काय कारण। एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले, अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे। त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे। आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न